नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. तर ती पेपर कटिंग कशी करायची, तर हा किती साईजचा ब्लाऊज आहे, ह्या 40 साईजचा ब्लाऊज आहे. याची छाती 40 आहे. हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे, 15-14 आहे. आपण त्याच्यात प्लस मापं केलेले आहे. आणि ब्लाऊजची जी छाती आहे 40. मुंड्याचा आपल्याला आकार घ्यायचा आहे 6 इंच, शोल्डर आहे 5.5 आणि कमर आहे 34 आणि समोरचा गळा आहे 6 आणि मागचा गळा आहे 10.5. तर आता आपण याची मापं कसे टाकायचे ते बघूया. तर आता आपण मापं टाकून घेऊया. हे बघा, ही पेपरची ही जी आहे ही फोल्ड साईड आहे. तर ही फोल्ड साईड ही आपल्याकडनं ठेवायची, ही आपल्याकडनं ह्या साईडनं ठेवायची ही साईड. आणि आता आपल्याला याच्यावरती काय उंची टाकून घ्यायची आहे. तर आपल्याला उंची किती टाकायची आहे, 15 घ्यायची आहे उंची आपल्याला. हे बघा, उंची इथं आपल्याला 15 घ्यायची आहे. 15 उंची घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, उंची घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायची. शोल्डर किती आहे, 5.5 आपण शोल्डर टाकली. 5.5पासून आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचा भाग घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार द्यायला आपल्याला किती घ्यायचा आहे, मुंडा आपल्याला 6 घ्यायचा आहे. 6वरती मी मार्क केलं. आणि आपली छाती किती आहे, 40चा चौथा किती येतो आपला 10वरती एक मार्क केलं मी. आणि आपल्याला 10मध्ये आपल्याला काय करायचं, 1.5 इंच जे आहे 1.5 इंच आपल्याला मार्जिंग ठेवायची आहे. 1.5 इंचाची ती 1.5 इंच ती ठेवली आहे. तर आता काय करायचं, हे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. हे बघा, जो मुंड्याचा भाग आहे तो आपण जॉईंट करून घेणार आहोत. जे आपण छातीचे मापं टाकले तो पण जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडनं पण आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. उंची किती आहे आपली, 15. बघा, 15वरती एक मार्क करायचा असा. आणि खालची साईड पण अशी जॉईंट करून घ्यायची. ही साईड जॉईंट करून झाल्यानंतर ही पॉईंट पण आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. हे असं हे पण जॉईंट करून घ्यायचं, कारण हे डार्क होण्यासाठी मी परत मारते त्याच्यावरनं. हे झालं. आता आपण अगोदर याच्यामध्ये काय करणार आहोत, बॅक साईड काढणार आहोत. तर त्याच्यामुळे आपण गळा रुंदी द्यायची आहे. गळा रुंदी आपण इथं 2.5 देणार आहोत. आणि आपली गळ्याची जी उंची आहे ती किती आहे, 10.5. आणि थोडा डीप घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या साईडनं गळा रुंदी आपण 3 देणार आहोत. 3. आता हे पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे. हे पॉईंट असे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा असा गोल. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तो मुंड्याचा आकार जो आहे तो पहिला आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. आणि दुसरा जो आहे तो 1.5 इंचावरती द्यायचा आहे. म्हणजे दोन्हीमध्ये अर्धा इंच गॅप पाहिजे. आणि आता हा आपला मुंड्याचा भाग जो आहे हा किती आहे, 6. तर याचं मध्ये काढायचं 3. आणि इथून आपल्याला हा आकार द्यायचा. हा आकार आपल्याला इथे मिळवायचा आहे. आकार पण आता हा जो मधला आकार आहे हे आकारला पण आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि थोडंसं आपल्याला इकडे काय करायचं आहे, थोडंसं असं अर्ध्या इंचावरती 1/2 इंचावरती शोल्डर उतार द्यायचा आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, हे हा आकार असा न्यायचा आहे खाली. असं थोडंसं शोल्डर उतार द्यायचं आहे. आता काय करायचं, आपल्याला हे पेपर कट करून घ्यायचं आहे.
याच्यामध्येच आपले 2 भाग निघत आहे, बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण निघून जात आहे याच्यामध्येच. तर मी इथं काय केलं, सरळच माप घेतलं. मी खालचं कमरेचं माप इथं काही टाकलं नाही आहे. आता आपण समोरच्या भागामध्ये कमरेचं ही झाली आपली बॅक साईड. आता बॅक साईडलाच आपण काय करणार आहोत, दुसऱ्या पेपरवरती ठेवून तसंच जशी बॅक साईड आहे तसं दाखवून घेणार आहोत. तोच पेपर ठेवायचा आणि जसं आहे तसं ते आपल्याला आखून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच तो आपल्याला जशी आपली पेपर कटिंग आपण केलेली आहे ना, तर तोच बॅक साईडचा भाग जो आहे तो आपल्याला असा आखून घ्यायचा. बघा, आता आपली ही झाली बॅक साईड. आता आपल्याला फ्रंट साईड काढायची याच्यामध्ये. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण परत इथं मुंड्याचा आपण माप टाकणार आहोत 6 इंच आणि हे वरचा पॉईंट आणि हे असं मिळून घ्यायचं आहे. आणि इथं पण असं मिळून घ्यायचं ते. आणि आपल्याला इथालचा आपला आकार द्यायचा आहे, 1 इंचाचा जो आकार आहे तो. हा आकार आपण देऊन घेतला आहे. आता काय करायचं, आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी किती घेणार आहोत आपण, 2.5. समोरचा गळा आपला किती आहे, 6 इंच घ्यायचा आहे आपल्याला. खालच्या साईडला पण गळारुंदी किती घ्यायची, 2.5च घ्यायची. आता ही पॉईंट जॉईंट करून घ्यायची. आणि समोरच्या गळ्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, ही जी आहे ही आपल्याकडची ही हुक पट्टी आहे, पट्टीची साईड आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आता क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे. तर क्रॉस पट्टी तुम्ही ह्या साईडनं किती घेणार आहात, तर आपल्याला ह्या साईडनं काय नाही. आता आपण अगोदर काय करणार आहोत, आपल्याला आता ही पूर्ण आपली उंची झाली, आपण आकार वगैरे टाकले, कारण आपला हा आकार तर कट झालेला आहे, आपल्याला हा आकार कट करायचा आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, ब्लाऊज समोरच्या साईडनं 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. 1/2 इंच याची हाईट 1/2 इंच वाढवून घ्यायची आहे. तर ती 1/2 इंच कशामुळे वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगते. ही इथं आपण काय केलं, 1/2 इंच ब्लाऊजची हाईट वाढवली आहे समोरच्या साईडनं. आता इथालच्या साईडनं आपल्याला काय करायचं, क्रॉसपट्टीचं माप टाकायचं. तर क्रॉसपट्टी आपण ह्या साईडनं किती घेणार आहोत, तयार 3 आहे तर आपण 3.5 घेणार आहोत. एकाच्या साईडनं आपण 3 घेणार आहोत. आणि अशी क्रॉसमध्ये रेष मारून घेणार आहोत. अशी क्रॉसमध्ये रेष झाली. आता ही झाली आपली क्रॉसपट्टी. तर आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला टक्स कशी घ्यायची, तर आता आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. तर टक्सचं माप कसं टाकायचं आपल्याला, आणि आपण इथं काय केलं होतं, आपण छातीचं माप घेतलं. छातीचं आपलं माप किती होतं, छातीचं चौथा 10 घेतलं होतं आपण. त्याच्यामध्ये आपण किती 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. हे 1.5 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. आणि आपला खालच्या साईडनं आपलं किती होतं,
छातीचा कमरचा घेर किती होता आपला 34 होता. तर मग 34चा आपल्याला चौथा घ्यायचा आहे. तर 34चा आपल्याला 34चा चौथा घ्यायचा आहे. तर आपल्याला किती येईल ते 8.5 येईल. तर ते 8.5 आपण इथं टाकणार. त्याच्यामध्ये परत आपलं मार्जिन किती जाणार आहे 1.5 इंच. तर ते आपण इथं घेणार आहोत. मग आता आपला इथं आहे ना तर एवढा कपडा हे आपला इथून एवढं आहे ना तर एवढा आपला हे उरतोय. तुम्हाला असं एक क्रॉसमध्येच आखून दाखते मी, आपल्याला हे कट करायचं नाही. तर हे कट नाही करायचं. तर आता काय करायचं, आपल्याला क्रॉसपट्टीपासून आपल्याला टक्स घ्यायचे. ते किती इंचावर घेणार तुम्ही, तर मी ते 4.25 इंचावरती घेते. 4.25 इंच 4.25 इंचावरती हा टक्स दिला. इथून हा टक्स उंच किती घ्यायचा आहे आपल्याला, तर मी हा 2 इंचावरती घेते. 2.25 इंचावरती घेते, कारण ब्लाऊजची हाईट जास्त आहे त्याच्यामुळे मी 2.25 इंचावरती हा टक्स घेते. आणि इथून काय करायचं, आता इथून आहे ना ह्या साईडनं टेप तुम्ही असा धरायचा. हे बघा, इथून असा धरून कितीवरती तुम्ही पॉईंट देणार, 1.25 वरती. इथं तुम्ही 1.25 वरती पॉईंट देणार. इकडच्या साईडनं पण तसंच करायचं. हे बघा, इथं कितीवर तुम्ही पॉईंट देणार, 1.25 वरती पॉईंट द्यायचा. आणि जो समोरचा जो आहे ना इथून, तर हा कितीवरती पॉईंट द्यायचा आहे, 2.25 वरती पॉईंट द्यायचा आहे आपल्याला. 2.25 वरती हा पॉईंट द्यायचा आहे. हे लक्षात आलं. हे पॉईंट मी कसे दिले, आपण अगोदर याची हाईट घेतली, किती घेतली आपण, 2.25 इंच. 2.25 इंचापासून आपण तसाच टेप धरून आपण काय केलं, फक्त टेप असा क्रॉसमध्ये धरला 2.25 इंचावरती. इथून असा इकडं क्रॉसमध्ये धरला 2.25 इंचावरती. आणि ह्याच इथालच्या पॉईंटपासून असा धरला आपण किती, 3.25 इंचावरती. आणि ह्या भागापासून काय करायचं आहे, हे बघा, आता 3.25 इंचावरती घेतला ना, तर आपण काय करायचं, आता हे पॉईंट डायरेक्ट हा पॉईंट इकडं जोडून घ्यायचा आहे. हा पॉईंट असं जोडून घ्यायचा आहे इकडं. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट असा इकडं जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हा जो टक्स आहे आपला, तर ह्या टक्सला काय करायचं आहे, अर्धा इंच दोन्ही साईडनं अर्धा इंच आपल्याला हा वाढवायचा आहे. म्हणजे इथं किती गेलं आपलं, 1 इंच. इथं आपलं किती जाणार आहे, 1 इंच जाणार आहे. हे असं टक्स मारण्यासाठी याचं आखून घ्यायचं. बघा, हे टक्स मारण्यासाठी असं आखून घ्यायचं. आता हे टक्स मारण्यासाठी आपण आखून घेतलं आहे. तर इथं काय झालं बघा, तर आता याच्यामध्ये काय झालं, आपला इथं किती गेला, 1 इंच इथं आपला कपडा गेला. 1 इंच आपल्याला इथं कमी पडतं आहे. तर हे बघा, ह्या साईडनं जे आहे हा कपडा कट करायचा नाही. त्याच्यामुळे हे जे 1 इंच आहे ना, हे उरलेलं 1 इंच, तर हेच आपण घ्यायचं याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही कपडा कट करायची किंवा पेपर कटिंगमध्ये पण कट करण्याची गरज नाही, कारण आपला इथं 1 इंच इथं कपडा जाणार आहे. तर आपल्याला 1 इंच इकडं वाढवा लागणार आहे. तर हा इथालचा जो आहे, तर हा सरळ कापून घ्यायचा आहे. सरळ याच्यामध्येच वाढवून घ्यायचं. आणि हे बघा, इथं किती जातं आहे आपलं, हे बघा, इथं आपण टक्स मारतो. इथं टक्स मारताना पाव इंच जरी टक्स मारले, इथं आपला अर्धा इंच कपडा जातो आहे. आणि ह्या टक्सला पण आपला अर्धा इंच कपडा जातो आहे. त्याच्यामुळं आपण काय केलं, त्याच्यामुळे हा जी हाईटमध्ये जे आहे ना, तर हे इथं आपण हे जे अर्धा इंच आहे, तर हे अर्धा इंच आपण जास्त वाढवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं कारण की आपला तिथं कपडा जाणार आहे, त्याच्यामुळं हे असं आपण वाढवून घेतलं. तर मग हे झाले आपली 4 टक्स 40 छाती साईज ब्लाऊजचं माप आहे हे.
आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला का ते पण मला कमेंटद्वारे कळवा. आणि कारण म्हणजे मी अजून याच्यानंतर पण मी असे तुम्हाला समजून सांगण्याची व्हिडिओ बनवून आणि मी जे सांगते ते पण तुम्हाला समजतं का ते पण मला कमेंटद्वारे कळवा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.